नसता जर हे उपवर्गीकरण येणाऱ्या 1 ऑगस्ट मध्ये झालं नाही तर मानवी हक्क अभियान संघटनेच्या वतीने महाराष्ट्रभर तीव्र स्वरूपाचं आम्ही आंदोलन करू, एवढं मी सांगतो. उपवर्गीकरणाचा उद्देश कोणत्याही जातीवर अन्याय करणे नसून अनुसूचित जातीमधील अंतर्गत विषमता कमी करून सर्वोच्च न्यायालयाने अधोरेखित केलेली सबस्टॅन्टिव्ह इक्वालिटी वास्तविक समानता प्रत्यक्षात आणणे हा आहे. त्यामुळे आमचं म्हणणं एवढं की आम्ही आमच्या पद्धतीने चाललो की आम्ही कुणाच्याही विरोधात जात नसताना आम्हाला जी सर्वोच्च न्यायालयाने जी गाईडलाईन दिली त्या गाईडलाईन आम्ही जात असताना आम्हाला कोणीही कुठं विरोध न करता आम्ही आमच्या गाईडलाईन भेटणं हे आमचा विषय राहिला. पर इथं विरोध तर आज आपण आहोत माजलगाव SDM कार्यालय या ठिकाणी मानवी हक्क अभियान संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आलेले आहे. कशाबाबत निवेदन आहे, काय आहे निवेदनामध्ये जाणून घेणार आहोत. काय सांगाल? सर्वांना जय भीम जय लहूजी. आज आम्ही मानवी हक्क अभियानच्या वतीने मानवी हक्क अभियानचे राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर मिलिंद नाना आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली इथे आम्ही उपविभागीय अधिकारी इथे जमलेलो आहोत आणि त्यांना निवेदन दिलेलं आहे. या निवेदनाचा विषय असा आहे की महाराष्ट्र राज्यात अनुसूचित जातीचे उपवर्गीकरण करून आरक्षणाच्या लाभापासून वंचित मातंग व तत्सम जातींना सामाजिक न्याय देण्याबाबत हे निवेदन आहे. या निवेदनामध्ये आम्ही असं नमूद केलेलं आहे की दिनांक 1 ऑगस्ट 2024 रोजी माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या ऐतिहासिक निर्णयाद्वारे राज्य सरकारना अनुसूचित जातीचे उपवर्गीकरण सब क्लासिफिकेशन करण्याचा घटनात्मक अधिकार मान्य केला आहे. या निर्णयात सबस्टॅन्टिव्ह इक्वालिटी वास्तविक समानता, इंटरनेस बॅकवर्डनेस, अंतर्गत मागासलेपणा आणि इंडिकेट रिप्रेझेंटेशन अपुरे प्रतिनिधित्व या निकषाच्या आधारे उपवर्गीकरण करण्याचे जे निर्णय दिलेले आहेत त्या निर्णयाचं पालन करण्यात यावे. सर्वोच्च न्यायालयापेक्षा कुणी हा श्रेष्ठ नसतो. सर्वोच्च न्यायालयाचा अवमान करण्यात येऊ नये आणि सर्वोच्च न्यायालयाचं पालन करण्यात यावे. ते का की महाराष्ट्रातील अनुसूचित जाती सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक दृष्ट्या एकसंध नसून त्यांच्यामध्ये मोठी अंतर्गत विषमता आहे. प्रत्यक्षात काही मोजके आणि तुलनेने प्रगत जातींनी आरक्षणाचा मोठ्या प्रमाणावर लाभ घेतलेला आहे, तर मातंग व तत्सम अनेक जाती आजही शिक्षण, सरकारी सेवा, प्रशासन, उद्योग, अर्थकारण आणि इतर विकासाच्या क्षेत्रात अत्यल्प प्रतिनिधित्व असलेल्या व मागास स्थितीत आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात अनुसूचित जातीचे उपवर्गीकरण करणे ही सामाजिक न्यायाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची बाब आहे. जर उपवर्गीकरण झालं तर कशा पद्धतीने होईल आणि कसा फायदा होईल समाजाला? उपवर्गीकरण हे तुम्हाला मी सांगू इच्छितो की या अगोदर कर्नाटक राज्यामध्ये आणि तमिळनाडू, तेलंगणा आणि हरियाणा या राज्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर उपवर्गीकरणाची प्रक्रिया सुरू केलेली आहे. विशेषतः हरियाणा राज्याने लाभ प्राप्ती व अपुरे प्रतिनिधित्व या निकषाच्या आधारे अनुसूचित जातीचे 2 गट करून प्रभावी अंमलबजावणीची दिशा दाखवली आहे. महाराष्ट्र शासनाकडून उपवर्गीकरणासाठी केवळ लोकसंख्या आणि जातनिहाय लोकसंख्या हा निकष विचारात घेतला जात असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामध्ये मी सांगू इच्छितो की तथापि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार उपवर्गीकरणाचा आधार केवळ लोकसंख्या नसून वास्तविक मागासलेपणा, अपुरे प्रतिनिधित्व आणि आरक्षणाच्या लाभाचे असमान वितरण हे घटनात्मक निकष आहेत. म्हणूनच लोकसंख्या हा एकमेव निकष स्वीकारणे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या भावनेशी सुसंगत ठरणार नाही. त्या अनुषंगाने आम्ही पुढील मागण्या करत आहोत की अनुसूचित जातीचे 2 गट करण्यात यावेत. जसे की हरियाणा राज्याप्रमाणे महाराष्ट्रातील अनुसूचित जातीचे आरक्षण लाभधारक गट 1 आणि दुसरा आरक्षण लाभ वंचित गट असे 2 गट करण्यात यावेत. तसेच महाराष्ट्रातील अनुसूचित जातीसाठी असलेल्या 13% आरक्षणापैकी लाभ वंचित गटातील मातंग व तत्सम जातींसाठी 7% आरक्षण स्वतंत्रपणे राखीव ठेवण्यात यावे, जेणेकरून आरक्षणाचा लाभ प्रत्यक्षात वंचित घटकापर्यंत पोहोचेल. आमची दुसरी मागणी अशी आहे, सेवा भरतीतील अनुशेष बॅकलॉग भरावा. सन 1960 पासून आजपर्यंत लाभ वंचित अनुसूचित जातीच्या सेवा भरतीतील अनुशेष तातडीने आणि विशेष मोहिमेद्वारे भरावा. आमची 3 नंबरची मागणी अशी आहे, शिक्षण, रोजगार आणि आर्थिक संधी उपवर्गीकरणाची अंमलबजावणी शैक्षणिक प्रवेश, शासकीय व निमशासकीय नोकऱ्या, विविध शासकीय योजना, महामंडळे, उद्योग व आर्थिक विकास योजनांमध्ये तातडीने करण्यात यावी. चौथी मागणी अशी आहे, अंमलबजावणीची कार्यपद्धती
उपवर्गीकरण लागू झाल्यानंतर निर्माण होणारी पहिली रिक्त जागा लाभ वंचित गटासाठी राखीव ठेवण्यात यावी. तसेच रोस्टर बिंदू नामावली व्यवस्थेमध्ये कोणताही प्रशासकीय अडथळा निर्माण होणार नाही याची दक्षता घेऊन प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी. उपवर्गीकरणाचा उद्देश कोणत्याही जातीवर अन्याय करणे नसून अनुसूचित जातीमधील अंतर्गत विषमता कमी करून सर्वोच्च न्यायालयाने अधोरेखित केलेली सबस्टॅन्टिव्ह इक्वालिटी वास्तविक समानता प्रत्यक्षात आणणे हा आहे. त्यामुळे महाराष्ट्र शासनाने सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयातील घटनात्मक तत्वाचे पालन करून लाभ वंचित अनुसूचित जातींना न्याय मिळेल अशा पद्धतीने अनुसूचित जातीचे उपवर्गीकरण तातडीने लागू करावे 1 ऑगस्ट पर्यंत. जर शासनाने काल जितेंद्र आव्हाड यांनी आरक्षण उपवर्गीकरणाला विरोध केलेला आहे, त्यांनी हा विरोध कशामुळे केलाय, काय वाटतंय तुम्हाला? ते सर्वोच्च न्यायालयाचे पालन करत नाहीत. ते सर्व कदाचित सर्वोच्च न्यायालयाचे पालन न करणे हा गुन्हा आहे. त्यांनी सर्वोच्च न्यायालयाचे पालन करायला पाहिजे. बरं, विरोध काय होतोय आरक्षणाला? नेमका याच्यात तोटा आहे का फायदा आहे? याच्यामध्ये जो लाभ वंचित घटक जो आहे यांना समानतेची वागणूक मिळणार आहे, समानता मिळणार आहे. याच्यामध्ये विरोध करण्याचा काही उद्देशच येत नाहीये. आता ही जी मातंग आणि बौद्ध समाजामध्ये जी दुफळी तयार होत आहे ही कुठंतरी थांबायला पाहिजे का, जेणेकरून महापुरुषांची विटंबना होणार नाही? 100% थांबायला पाहिजे. बरोबर. त्याच्यामध्ये जे की सर्वोच्च न्यायालयाने जे दिले त्या गाईडलाईन नुसारच आपण चाललो. आपण त्याच्या विरुद्ध थोडंच हे करलं की जे सर्वोच्च न्यायालय सांगतं त्याच पद्धतीने मातंग समाज आरक्षण मागत आहे. हे थोडंच की सर्वोच्च न्यायालयाच्या विरोधात जात नाही, पण त्या पद्धतीनं आम्हाला जी सर्वोच्च न्यायालयाने गाईडलाईन दिली त्या गाईडलाईन जर जात असताना जर ह्याच्यामध्ये जर होत असतं तर ही चुकीच्या पद्धतीत. आमचं म्हणणं एवढं की आम्ही आमच्या पद्धतीने चाललो की आम्ही कुणाच्याही विरोधात जात नसताना आम्हाला जी सर्वोच्च न्यायालयाने जी गाईडलाईन दिली त्या गाईडलाईन आम्ही जात असताना आम्हाला कोणीही कुठं विरोध न करता आम्ही आमच्या गाईडलाईन भेटणं हे आमचा विषय राहिला. पर इथं विरोध न करणं हे विरोध व्हायला नाही पाहिजे, कारण आम्ही सर्वोच्च न्यायालयाला भांडतो. हे आमची काय सांग म्हणून वर्गीकरण का झालं पाहिजे, याची गरज का भासली? उपवर्गीकरण यासाठी झालं पाहिजे की आम्ही खरोखरच मागे असलेले लोक आहेत. आज मी प्रत्यक्ष माझ्या 50 वर्षाच्या कालखंडामध्ये बघितलं तर माझ्या स्वतःच्या गावामध्ये अजून एक जिल्हा परिषदला मास्तर देखील अजून आलेला नाही. दुसरी गोष्ट, आमच्या गावामध्ये अजून मातंग समाजाचा ग्रामसेवक अजून आला नाही. दुसरी गोष्ट, आमच्या गावामध्ये मातंग समाजाचा तलाठी अजून आला नाही. दुसरी गोष्ट, आज तालुक्याच्या ठिकाणी IAS अधिकारी IPS अधिकारी आम्हाला आमच्या समाजात दिसत नाहीत. म्हणून आम्हाला हे आरक्षणाची गरज आहे. जर अबकर वर्गीकरण लागू झालं तर आमच्या समाजातले आज IAS अधिकारी IPS अधिकारी आम्हाला दिसतील. आमच्या समाजातले आज मास्तर वकील डॉक्टर आम्हाला दिसतील. म्हणून यासाठी आम्हाला या वर्गाची गरज आहे. पण त्यांचं म्हणणं आहे की तुमच्या समाजात शिकत नाहीत, त्याच्याबद्दल काय सांग? तर आमच्या समाजामध्ये भरपूर मुलं शिकलेले आहेत. काही लोकांचं असं म्हणणं आहे की हा समाज शिक्षणापासून वंचित आहे. तसं नाही, आमचा समाज ही भरपूर शिकलेला आहे. आमचे मुलं आज MA झालेले आहेत. असे भरपूर काही शिक्षण मुलांनी घेतलेले आहे, पण त्या मुलांना आज ऊस तोडायला जायची पाळी आलेली आहे. जर हे उपवर्गीकरण झालंच तर नक्कीच हे बेरोजगार झालेली मुलं ते आज कुठल्या ना कुठल्या शासकीय नोकरीला लागू शकतात. म्हणून आम्हाला ह्या उपवर्गीकरणाची गरज आहे. म्हणून देवेंद्र मुख्यमंत्री साहेब यांना आम्ही आमच्या मानव अभियान संघटनेच्या वतीने विनंती करतो की येणाऱ्या 1 ऑगस्टला हे उपवर्गीकरण झालं पाहिजे. नसता जर हे उपवर्गीकरण येणाऱ्या 1 ऑगस्ट मध्ये झालं नाही तर मानवी हक्क अभियान संघटनेच्या वतीने महाराष्ट्रभर तीव्र स्वरूपाचं आम्ही आंदोलन करू, एवढं मी सांगतो.